राज्यामध्ये सध्या भेटीगाठींचं सत्र सुरू आहे आणि यात सोबत तर्कवितर्कांचं सुद्धा अनेक पद्धतीच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून काही महत्त्वाच्या नेत्यांच्या भेटीगाठींनी होत असतात आणि ते अगदी साहजिकच झालंय। राज्यामध्ये गेल्या काही महिन्यांपासून ज्या पद्धतीची राजकीय समीकरणं तयार झाली आहेत, ज्या पद्धतीच्या राजकीय भूमिका समोर आल्या ते पाहता आता महाराष्ट्रामध्ये कोणतीही समीकरणं आणि कोणत्याही भूमिका अशक्य वाटणार नाही तशी स्थिती आहे। किमान चर्चा करण्यापुरतं तरी काहीही अशक्य सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नाही आहे। आणि हेच पाहायचं झालं तर याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जी भेट आहे ती अत्यंत महत्त्वाची ठरते। आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की जेव्हा महाराष्ट्रामध्ये शिवसेना आणि भाजपचं तुटलं तेव्हा ते कशा पद्धतीनं तुटला, अत्यंत टोकाची टीका। त्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांनी एकमेकांवर केल्या आणि या दोन्ही पक्षांमध्ये वारंवार बिनसते अगदी काल परवापर्यंत सुद्धा। मात्र अशा स्थितीत सुद्धा महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा चर्चा होऊ लागली आहे तर शिवसेना आणि भाजपच्या युतीची। आता या चर्चेमागची नेमकी कारणं काय आहेत तर प्रमुख कारण आहे उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान मोदी यांच्या भेटीमागचं। आता ही जी भेट झाली आहे त्या दिवसापासूनच खरं तर अनेक तर्कवितर्क लढवले जातात आणि आता एक नवा मुद्दा जो आहे तो समोर येतोय। एका मराठी वृत्तवाहिनीनं याबाबतचा एक लेख प्रसिद्ध केलाय ज्यामध्ये एक महत्त्वाची माहिती उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांच्याबाबतची आहे, जी शक्यता आहे ती खरं तर व्यक्त करण्यात आली आणि एक महत्त्वाच्या माहितीच्या आधारावर हा जो अंदाज आहे तो या मराठी वृत्तपत्राकडून लावण्यात आलाय आणि म्हणूनच हा जो अंदाज आहे किंवा हे जे वृत्त आहे ते नेमकं काय आहे आणि त्यामध्ये खरंच किती तथ्य आहे आणि येत्या काळामध्ये खरंच असं काही घडू शकतं का, याच सगळ्या मुद्द्यावर आज आपण बोलणार आहोत। मात्र त्यापूर्वी हा व्हिडिओ जर तुम्ही यूट्यूबवर पाहत असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि जर फेसबुकवर पाहत असाल तर आम्हाला लाईक आणि फॉलो करा। तर काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीला गेले होते आणि त्यावेळी सर्वात महत्त्वाचा मुद्दा होता तो मराठा आरक्षणाचा। याच वेळी मुख्यमंत्र्यांसोबत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मराठा समाज उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण सुद्धा उपस्थित होते। मात्र त्यानंतर या 4 जणांच्या भेटीनंतर आणखीन एक भेट झाली, ती वैयक्तिकरित्या झाली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान मोदी यांची आणि चर्चांना उधाण आलं। आता या भेटीमध्ये सुद्धा युतीबाबतच्या चर्चा झाल्याची शक्यता काही दिवसांपूर्वीपर्यंत व्यक्त होत होत्या। मात्र आता आणखीन एक शक्यता आहे जी या मराठी वृत्तवाहिनीने दिली आहे ती अशी की या भेटीनंतर पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री ठाकरे यांच्यामध्ये फोनवर 40 मिनिटांची चर्चा झाली आहे आणि यामध्ये भाजपने सेनेसमोर एक महत्त्वाचा प्रस्ताव ठेवलाय लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने, त्याचप्रमाणे मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या दृष्टीने सुद्धा। आणि पुन्हा एकदा आता भाजप आणि शिवसेना एकत्र येण्याच्या या चर्चा या निमित्तानं रंगू लागल्या। आता हा प्रस्ताव नेमका काय आहे जो भाजपने शिवसेनेसमोर ठेवला पाहूया। तर भाजपने असा प्रस्ताव ठेवलाय की महाविकास आघाडी सरकारमधून शिवसेना जर बाहेर पडली तर मुख्यमंत्री पद हे सेनेकडेच राहील आणि भाजपचे 2 उपमुख्यमंत्री असतील। याशिवाय मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकाही शिवसेना आणि भाजप एकत्र लढवतील अशी चर्चा सुद्धा मोदी आणि ठाकरेंमध्ये झाल्याचं समजतं। 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप 30 जागा लढवेल तर शिवसेनेला 18 जागा दिल्या जातील। तर पुढे विधानसभा निवडणुकीमध्ये 288 जागांचं समसमान वाटप होईल आणि जो जास्त जागा जिंकेल त्या पक्षाचा मुख्यमंत्री असेल। इथपर्यंत या 2 नेत्यांचं बोलणं झाल्याचं सूत्रांकडून समजतंय असं या मराठी वृत्तवाहिनीनं म्हटलंय। तर आपण पाहिलं की या वृत्तामध्ये आतापर्यंत हे 2 महत्त्वाचे मुद्दे की एकतर मुख्यमंत्रीपद ज्यामुळे खरं तर शिवसेना आणि भाजपमध्ये बिनसलं होतं आणि दुसरं म्हणजे मुंबई महानगरपालिका। आता या पुढेही असं म्हटलं जातं की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांच्यामध्ये ही जी फोनवरून 40 मिनिटांची चर्चा झाली आहे आणि हा जो प्रस्ताव भाजपकडून मांडला गेलेला आहे त्याबाबत काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सुद्धा माहिती आहे। मात्र शिवसेना याबाबत काय निर्णय घेते हे पाहणं महत्त्वाचं आहे, कारण शिवसेनेनं अद्यापही आपला जो निर्णय आहे तो जाहीर केलेला नाही आहे। त्यामुळे येत्या काळामध्ये खरं तर तशी कोणती वेळेची मर्यादा सुद्धा भाजपने ठेवलेली नाही आणि त्यामुळे येत्या काळात जेव्हा शिवसेना किंवा आपली भूमिका स्पष्ट करेल तेव्हा या सगळ्याबाबत खुलासा होईल असं म्हटलं जातं। आता या सगळ्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा आहे तो अर्थात मुख्यमंत्री पदाचा, की खरंच जर सेना आता महाविकास आघाडीमधून बाहेर पडली तर भाजप मुख्यमंत्रीपद सोडून ते सेनेलाच कायम करायला देईल। आणि दुसरा मुद्दा असा की मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका, ज्या निवडणुकांसाठी भाजप अगदी जोमानं कामाला लागलाय आणि काहीही करून त्यांना आता भाजपचा जो झेंडा आहे, भाजपचा भगवा आहे तो रोवायचा आहे महानगरपालिकेवर
तर तोच पक्ष सेनेसोबत महानगरपालिका निवडणुका लढायला खरंच तयार आहे का? हे दोन महत्त्वाचे मुद्दे उपस्थित होतात आणि अनेक खरं तर मुद्दे आहेत. अगदी मी म्हटलं त्याप्रमाणे कालपर्यंत सेना आणि भाजपमध्ये यावरून जोरदार टीकाटिप्पणी होते. अगदी 2 दिवसापूर्वी मुंबईमध्ये दादरमध्ये झालेला सेना भाजपचा जो राडा होता तो सुद्धा प्रचंड प्रमाणात होता. वारंवार शिवसेनेच्या नेत्यांकडून भाजपला डिवचलं जातं, भाजपच्या नेत्यांकडून बोचऱ्या टीका होताना पाहायला मिळतात सेनेवर. आणि अशा सगळ्या स्थितीमध्ये ही समीकरणं ही खरंच राज्याच्या पातळीवर शक्य आहेत का, या सगळ्याबाबत बोलण्यासाठी आम्ही बातचीत केली आहे राजकीय विश्लेषक धवल कुलकर्णी आणि हेमंत देसाई यांच्याशी. आणि हे दोन्ही राजकीय विश्लेषक एकत्रितपणे काय म्हणतात ते मी तुम्हाला थोडक्यात सांगते. तर धवल कुलकर्णी असं म्हणतात की सेना भाजपमध्ये अगदी आतापर्यंत झुंपत असताना आणि इतकी प्रकरणं गेल्या काही काळांमध्ये घडलेली असताना हे दोन्ही पक्ष हा जो वाद आहे तो इतक्यात विसरतील आणि एकत्र येतील असं वाटत नाही आणि म्हणूनच या चर्चा कुठेतरी तथ्यहीन वाटतात. दुसरीकडे या चर्चा किंवा हे अंदाज यासाठी सुद्धा रंगत असतील कारण की महाविकास आघाडीमध्ये सुद्धा काही चांगली स्थिती नाहीये, जसं दाखवलं जातं तसं चित्र नाहीये. महाविकास आघाडीमध्ये सुद्धा बऱ्याच कुरबुरी आहेत आणि त्यामुळे ह्या चर्चांना उधाण येत असावं. काही महत्त्वाच्या भेटींमुळे या चर्चा रंगणं अगदी साहजिक आहे. तर दुसरीकडे राजकीय विश्लेषक हेमंत देसाई आमच्याशी बोलताना असं म्हणाले की राष्ट्रवादीला सुद्धा भाजपकडून अशा पद्धतीचा प्रस्ताव आला होता असं स्वतः शरद पवार यांनी सांगितलेलं होतं. त्यामुळेच कदाचित हा जो प्रस्ताव आहे तो आला असावा शिवसेनेला सुद्धा. मात्र हा शिवसेना जो प्रस्ताव आहे तो मान्य करेल असं वाटत नाही. कोणत्याही स्थितीमध्ये आतापर्यंतची जी काही शिवसेनेची भूमिका पाहायला मिळते ती पाहता अगदी 1-2 मुद्दे वगळले तर की संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे आणि मोदींच्या भेटीनंतर नरेंद्र मोदी यांचं कौतुक केलं होतं जाहीरपणे. मात्र तसं जरी असलं तरी सुद्धा याचा अर्थ असा होत नाही की शिवसेना आणि भाजप एकत्र येईल. कोणत्याही बाजूने पाहायला गेलं तरी काँग्रेससाठी मात्र हा एक महत्त्वाचा इशारा मानला जातो. धवल कुलकर्णी यांनी यावेळी आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा मांडला होता तो असा आहे की अजून निवडणुकांना बराच कालावधी आहे आणि या संपूर्ण कालावधीमध्ये बरंच राजकीय चित्र हे बदलू शकतं, याला मोठा वाव आहे आणि त्यामुळे आत्तापासूनच या सगळ्याची तयारी करण्यामध्ये किंवा याबाबतच्या घोषणा करण्यामध्ये कोणताही अर्थ नाहीये. आणि विशेषतः सेना आणि भाजपचे आताचे बिघडलेले संबंध पाहता किमान आता तरी हे शक्य वाटत नाही. चर्चा झालेल्या असू शकतात, फोनवर बोलणं झालेलं असू शकतं, प्रस्तावही कदाचित दिला गेला असू शकतो, मात्र त्यावर निश्चित असं काही होईल आणि पुन्हा एकदा युती भाजप आणि शिवसेना हे एकत्र दिसतील अशा शक्यता नाही आहेत. आणि त्यामुळे कुठेतरी हे जे आहे ते आत्ताच्या घडीमध्ये पाहता तथ्यहीन दिसतं. मात्र महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काहीही होऊ शकतं हे आपण गेल्या 1.5 वर्षामध्ये पाहिलेलं आहे. महाविकास आघाडीचं सरकार सुद्धा तशाच पद्धतीनं स्थापन झालं आहे आणि त्यामुळे सत्तेसाठी किंवा अन्य काही गोष्टींसाठी हे दोन्ही पक्ष एकत्र येऊ पाहत आहेत का, तशा काही चर्चा होत आहेत का, आणि याची जर खरंच कल्पना ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीला असेल तर हे दोन्ही पक्ष कशा पद्धतीनं तयारी करणार, विशेषतः काँग्रेस. कारण की काँग्रेसकडे आता महाविकास आघाडीमध्ये असून सुद्धा त्यांनी त्यांच्या मित्रपक्षांसोबत फारकत घेतलेली आहे आणि दुसरीकडे भाजपसोबत जाण्याचा काँग्रेसचा कुठल्याही पद्धतीनं अधिकृतरित्या प्रश्नच येत नाही. आणि त्यामुळे मग या सगळ्यामध्ये या चारही पक्षांची काय भूमिका राहते आणि राज्याच्या राजकारणामध्ये काय घडतं पाहणं अत्यंत आवश्यक आहे. येत्या काळामध्ये याबाबतच्या सगळ्या बातम्या, सगळ्या चर्चा आम्ही तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचवत राहू. या चर्चा आहेत आणि यावर आपण विचारलेलं राजकीय विश्लेषकांचं हे मत आहे. कोणत्याही पद्धतीची अधिकृत माहिती यामध्ये नाही, मात्र निश्चित या चर्चा जोरदार आहेत. याबाबत तुम्हाला नेमकं काय वाटतं आम्हाला निश्चित कळवा. तुमचं मत आमच्या कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. त्याचप्रमाणे यासारखे व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करा. धन्यवाद. आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ॲप्लिकेशनच्या सहाय्याने. अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन HW न्यूजचे ॲप सर्च करा, डाउनलोड करा. आपल्याला हवी ती भाषा निवडा. आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HW न्यूजवर.